फ्रेंड्स, अमेरिकेमधले व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला असं वाटत असेल ना किती स्वच्छ दिसतो हा अमेरिका. पण तुम्हाला त्यामागचं कारण माहिती आहे का? इथं बघा, ही लोक असं साफसफाई करत फिरत असतात. माझ्या मोबाईलचं स्क्रीन गार्ड काढते म्हणजे तुम्हाला चांगलं दिसेल. हे बघा, आणि त्यांच्याकडं व्हॅक्यूम आहे. कोणी झाडू आणि कचऱ्याचा डबा घेऊन फिरत नाही आहे. ते व्हॅक्यूम क्लिनरनी फक्त ना असे गोळा करून जातात आणि एक मोठा ट्रक येतो आणि ते व्हॅक्यूमनं ते कचरा गोळा केलेला ना ओढून घेतात. आणि ना हे प्रत्येकाच्या घराच्या गॅलरीत सुद्धा पडलेला कचरा नाही हे लोक झाडून जातात. त्यामुळे ना इथं सगळीकडे स्वच्छता दिसते. आणि हे एकाच अपार्टमेंटमध्ये नाही आहे, एकाच कम्युनिटीमध्ये नाही आहे. प्रत्येक कम्युनिटीमध्ये अमेरिकेतल्या ना तिथली लिझिंग ऑफिस जे असतं ना, म्हणजे कम्युनिटीचे जे आपले साफसफाई करण्यासाठीच असतं. म्हणजे कम्युनिटीमध्ये काय प्रॉब्लेम असतील ना ते चेक करण्यासाठी असतं. तरी ते लोक लिझिंग ऑफिस आहेत ना ते लोक हे साफसफाई करतात. पण ज्यांची घरं स्वतःची आहेत ना त्या घराच्या अवतीभोवतीची साफसफाई करायची जबाबदारी ना त्या घराच्या मालकाची असते. मग ते लोक ना ज्यांची घरं आहेत ती स्वतःचे व्हॅक्यूम असले घेऊन ठेवतात आणि ना ते व्हॅक्यूम करत असतात. आणि जर का केलं नाही ना व्हॅक्यूम आणि गव्हर्नमेंटच्या गाड्या आपल्याला कळालं की बाबा या पर्टिक्युलर घराच्या अवतीभोवती व्हॅक्यूम स्वच्छता नाही आणि कचरा आहे तर त्यांना खूप मोठी फाईन बसते. त्यामुळे हे प्रत्येक जण करतच. त्यामुळे ना हा अमेरिकेतली एक गल्ली नाही, एक गाव नाही, अख्खा अमेरिका ना असा क्लीन असतो कायमच. तुम्हाला कसं वाटले अमेरिकेतली स्वच्छता? असं आपल्या इंडियामध्ये झालं ना तर आपला इंडिया पण खूप स्वच्छ होईल. आणि मेन म्हणजे काय माहितीये का, इथं ना सार्वजनिक कचरा एका ठिकाणी टाकला ना कोणीतरी नेऊन, इथं पण असं असतं की प्रत्येकाच्या घरात कचरा तयार होतोच. तिथं एक कचऱ्याचा डबा असतो सार्वजनिक आणि तिथे सगळेजण नेऊन टाकतात. आणि तो सार्वजनिक कचरा मात्र गव्हर्नमेंट आहे ना वेळेवर उचलत असतं. त्यामुळं तिथं पण स्वच्छता राहते. त्यामुळे आपल्या इंडियामध्ये प्रत्येक घरातल्या माणसानं जरी जबाबदारी घेतली ना सार्वजनिक कचरा टाकायचा, तर गव्हर्नमेंटनं पण ना तो सार्वजनिक कचरा उचलायची जबाबदारी घेतली पाहिजे ना. त्यामुळं आता काय कुणाला म्हणायचं, हाय ते बघत बसा. ओरडू नकोस, ओरडू नकोस. मी इथं बसले खिडकीमध्ये आणि ना ही लोक बघा इथं खिडकीच्या कोपऱ्यातला कचरा पण घेऊन जातो. What is weather in degree Celsius? तर हे लोक आहेत ना, आता बाहेरचं टेम्परेचर 4 डिग्रीज आहे, 4 डिग्री सेल्सिअस. तर एवढ्या कमी टेम्परेचरमध्ये सुद्धा नाही लोक आहेत ना साफसफाई करायला लागतात. आणि बघा किती स्वच्छ झालं सगळं. अमेरिकेत ना इंडियापेक्षा जास्त कचरा पडत असेल या झाडांचा.